हॅलो एसएम क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला आज आपण बटाट्याची पातळ भाजी बनवणार आहोत। तर इथे मी पातळ भाजीसाठी एक कांदा, एक टमाटा आणि अद्रक लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे। नंतर मी थोडे वाटाणे पण त्याच्यात टाकलेले आहेत आणि टमाट्याची पण पेस्ट करून घेतलेली आहे। तर इथे बघू शकता आपण गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी अर्धा चमचा टाकून आपण फोडणी करून घेतलेली आहे आणि त्याच्यात आपण अद्रक लसूण आणि टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे बारीक करून। हे आपण असं फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा अंबारी मसाला आणि आपण याचे वाटाणे पण असे फोडणीमध्ये टाकून असे छान परतून घ्यायचे। इथे बघू शकता या अशा पद्धतीने पाहून याला छान असं तेल सुटलं की नंतर आपण त्याच्यात बटाटे टाकून घेणार आहोत। या फोडणीला असं थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे मी इथे। आता याला तेल सुटेपर्यंत छान शिजून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आपल्या फोडणीला छान असं तेल सुटलेलं आहे। तेल सुटलं की याच्यात बटाटे टाकून घ्यायचे आणि ते बटाटे पण छान परतून घ्यायचे। इथे बघू शकता या अशा पद्धतीने मी तर 3-4 बटाटे असे कापून घेतलेले आहेत त्याचे सालं काढून आणि आता हे फोडणी चांगले असे मिक्स करून घ्यायचे आणि याच्यात मग आपण आवश्यकतेनुसार आपण पूर्ण किती घट्ट ठेवायची किती पातळ ठेवायची त्यानुसार आपण त्याच्यात पाणी टाकून घ्यायचे। तरी शिजण्यासाठी तरी 1 ग्लास पाणी आवश्यकच आहे। तरी त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे बघू शकता 1 तांब्या मी पाणी टाकून घेतलेलं आहे। आता हे पाणी टाकल्यानंतर त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यात आवश्यकतेनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे मी 1 चमचा मीठ टाकते, बघू शकता तुम्ही अंदाजानुसार टाकू शकता। तर अशा पद्धतीने आता याला आपण 10-15 मिनटं अशी छान उकळून घ्यायची, शिजवून घ्यायचे बटाट्याने हे वाटाणे तर याचा असा छान मग नंतर रस्सा तयार होतो। तर अशा पद्धतीने तुम्ही बटाट्याची भाजी नक्की करून बघा। ही भाजी आपण भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकतो। तर अशा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।